काय काम आहे तुमचं? हा. आता हे बिस्किट पुडा काय असा असतोय का? खायचा बिस्कुट पुडा असाच असतो. हा, अरे सोन्याची बिस्कुट राहते तर तुला ज्वेलरी बॉक्स मध्ये देता मी. हा, काय प्रॉब्लेम आहे बिस्कुटात? काय म्हणजे ह्याच्यामध्ये मुंगी निघाली आणि एक अख्खं बिस्किट खाल्लं तिनं, मग मला काय 9 बिस्किट राहिली. मला सांगा, पहिला बिस्कुटचा पुडा कोणा फोडला, मुंगीना का तुमनं? अर्थात मुंगी ना. मुंगीना ना, मग बिस्कुट त्याचे झाले ना. अरे साधी गोष्ट आहे, बिस्कुटचा पुडा तिचा झाला. उलट बाकीचे 9 तुम्ही खाताय म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, माहिती? याचा अर्थ म्हणजे असं झाला, एसटीत रुमाल टाकून शीट पकडल्यासारखं. मुंगी आधी आली तर बिस्किट तिचं. नाही 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 नाही, तुम्ही रागवू नका. तुम्हाला सांगतो मी. मला सांगा, ह्या बिस्किटच्या पुड्यामध्ये जेव्हा मुंगी होती तेव्हा ती मरेल होती का जिवंत? हा, जिवंत होती. अरे मग हेच तर आमची क्वालिटी चेकिंगची प्रोसिजर आहे ना. मुंगी जर एक्सपायर झाली असती तर बिस्किट एक्सपायर झालं असतं. मग मुंगी जिवंत आहे की नाही, म्हणजे बिस्कुट जिवंत आहे. हे फ्रेश फ्रेश आहे, फ्रेश आहे. ठेवा ते तुमचं. आता ही साखर नेली होती घरी, जाऊपर्यंत पावशेर कमी पडली. तुम्ही साखर कशी नेली होती घरी? म्हणजे गाडीवरून गेला का पायी पायी चालत गेलता? हा, चालत गेले होते. अरे किती दूर आहे तुमचं घर? इथून 2-3 किलोमीटर असेल. अरे मग कमी होणारच आहे ना. कस काय? अरे पायी चालल्यामुळे शुगर कमी होते ना मावशी. वाचलं की नाही पेपरात तुमनं? मग शिधी बात आहे. वाचले बाय मी मग कुठेतरी. अजून काय प्रॉब्लेम आहे? तुमच्याकडून कोणी मी या झुरळाचा खडून याला होता. कशाचं काय, एक झुरळ मरण गेलाय बघा याच्यानं. निवळ घरभर हिंडत्यात आणि मग कंटाळा आला ना की त्या खडूवर येऊन बसतात. त्यांचाच खडू होते, ते नाही जाऊन बसणार का? तुम्ही जाणार आहे चित्र काढायला? मला चित्र काढता येत नाही. नाही ना, दिसतंय त्या तोंडावरून काही येत नाही मग. तुम्ही वापरला कसा हा? काय नाही, असं घेतला आणि डायरेक्ट अशी लाईन मारली. एवढ्या सुंदर बाईंना लाईन मारल्यावर कॉकरोच काय आडवे. गंडवू नका, ते तुमचा खडू फालतोय, मी नाही. हो का? पण तुमची प्रोसिजर चुकली ना. तुम्ही ना नुसती लाईन नाही मारायची. काय करायचं, याच्यातून तो खडू काढायचा ना, उंबरठ्यावर लिहायचं, जो कोणी आता याच्या पुढे मध्ये त्याच्या मायले मी घरी जाऊन नाव सांगेन. त्याच्यानं काय होते? त्याच्यानं काय होतं म्हणजे, शिकलेले असतील तर वाचून ते पुढे येणार नाही, आणि तरी बी आले तर त्यांना तुम्ही मारल्या वाचून राहणार नाही. हा, बरोबर आहे. मग मी दिवाळीसाठी का नाही तुमच्याकडून मी हे भुईचक्कर नेलं होतं. कशाचं काय, एकदा सुद्धा फिरलं नाही बघा ते स्वतः भोवती. अरे पृथ्वी एका ते स्वतः भोवती फिरायले. अहो, पण ते तर असंच फिरतंय ना. अरे हे अलग आहे, याची मजा तुम्हाला सांगतो. हे असं लायाच, मग आपणच स्वतः माचीस घ्यायची आणि पेटायच, आणि मग स्वतःच त्याच्या भोवती फिरायचं. हे पहा, फिरा 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 तुम्ही फिरा फिरा फिरा, अजून एक राऊंड मारा. चला फिरा 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 फिरा, जरा 2-4 राऊंड होते. अरे वा, मस्त मस्त मस्त. आता इकडे साईडला गाडी लावा तुमची. हा, कसं वाटतंय, कसं वाटतंय? बया, गरगर फिरते की. अरे खाली बघा, चक्कर बघा, कसं दिसतंय? हा, फिरते फिरते गरगर. केले जादू म्हणता. अहो, पण दुसऱ्यांचे कशी फिरतात मग? गर 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 गर. अहो, आपोआप कशी फिरतात? अंधश्रद्धा आहे ते. मग अजून काय प्रॉब्लेम आहे? आता ही मच्छरची कॉईल नेली होती. कशाचं काय, एक मच्छर मेरलाय का डास मेरलाय, उलट येऊन नुसतं चावत आहेत अंगाला, आणि याच्यामुळं माझ्या सासूबाईला 2 वेळेस चक्कर आली. अरे वा वा, चांगलं झालं ना मग. काय चांगलं झालं? अरे 2 चावणाऱ्यांपैकी एक तर बंद झालं. आणि मी तुम्हाला सांगू का, तुमचा फायदा झालाय तसा. म्हणजे डास्त काही गेले नाही चालेल, पण सासू तर बंद पडली थोड्या वेळापूर्वी. मी काय करते, आज तिच्या रूम मध्ये ना 2 मच्छरच्या कॉईल लावते, मग बघते तिची मजा. नाही नाही नाही, ऐका, आनंदाच्या भरात उत्साहाच्या भरात वाहत जाऊ नका, गोत्यात येसान. तुरगाळ नेली होती. कशाचं काय, शिस्ता शिजना गेली बघा नुसतं. अरे लोकांना सांगता येईल ना की माझी डाळ, म्हणजे माझ्यासमोर कोणाची डाळ शिजत नाही म्हणून. ते बरोबर आहे, पण त्याच्यानं माझं पोट दुखाल्यावर मी काय करू? हॉस्पिटल मध्ये जाणं. आता मला सांगा, तुम्ही बी सांगा, आता ह्यांचं जर पोट दुखीन तर हॉस्पिटल सोडून किराणा दुकानात येतील तर बुद्धीचं प्रदर्शन कोणाचं होईल? बरोबर आहे, गप्प बसा तुम्ही. हा तुमचा शाबुदाना फुगता फुगा नाही. अरे तुमची प्रोसेस चुकली असेल ना. काय करायचं माहितीये का, हा साबुदाणा भिजवल्यावर आहे ना 2 दिवस असा बाजूला ठेवून द्यायचा, त्याच्याकडे पाहायचंच नाही, एकदम दुर्लक्ष करायचं, निग्लेक्ट. हो, आणि मग त्याला राग येतो, संताप येतो, आणि मग तो रागाच्या भरात फुगतो. आता गं बाया, सासू का शाबुदाना आहे ती बी अशीच करते, जरा दुर्लक्ष केलं की पार रुसून बसते. शेंटची बॉटल नेली होती. कशाचं काय, वासना बीस. माझा नवरा म्हणला, आता गं बाया कुठून आणली असली शेंटची बॉटल?
बरं झालं तुम्ही हे नेलं मी मुद्दामच दिलतं ते का बरं माहिती का अरे हा तो सेंट आहे ना तुम्ही ती जाहिरातनी पाहत का ते माणूस फुसो फुसो मारताना त्याच्या मागे ते बायाची टकता पा तो सेंट आहे हा आता मला सांगा तुमच्या नवऱ्याच्या मागे मुंग्याची टकता तशा बाया चिटकल्या तर काय करशाल तुम्ही दुःख होईन का नाही तुम्हाला गैर कसा आतून त्रास होईन का नाही म्हणून तुम्हाला सांगतो या वासापायी तुमच्या आयुष्याचा वनवास करून घेऊ नका ताई तुम्हाला एक म्हणजे तुम्ही माझी लहान ताई आहे लहान बहीण आहे म्हणून तुम्हाला सांगतो मोठा भाऊ म्हणून ऐका तुम्ही मला काय नाही बिलाचं सांगा आता तुम्ही. बिलाचं पहिलेच आमचं मला 600 रुपये झाले तुमचे हा काय आहे बाई आणि तुम्ही कवाच्या तक्रारी कर राहिले पण मागच्या आठवड्यात तुम्ही हा सगळा सामान उधारीवर घे गेले होते तर उधारीचे पैसे केव्हा देता दिले असते पण ते कसं आहे ना आता तुम्ही मला बहीण मानलं म्हणल्यावर भावानं बहिणीकडून पैसे घेणं बरं दिसत नाही ना कसं आहे की पैशामुळे ना कधी कधी नाती दुरावतात आणि माझं कसं आहे ना पैशापेक्षा मला भाऊ महत्वाचा आहे तर भेटू मग राखी पौर्णिमेला. हा का आणि हे काय आहे हे काय नाही भाऊबीजीचं गिफ्ट म्हणून घेऊन जाते. अरे देवा, काय करायचं? वा 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 क्या बात है ये हेमंतजी सोनाली खूप मस्त टपाटप बॅटिंग चालली होती आज तू एक वेगळंच कॅरेक्टर पकडलं तुझं बघितलं छान मजा आली डॉक्टरपासून सुरुवात करूया डॉक्टर मजा आली खरं तर असे ॲक्ट भारत गणेशपुरे यांनी खूप केलेले आहेत ती जी एक गंमत असते म्हणजे सागर आणि भारतची ती गंमत फुबाई फूची अनुभवलेली आहे लोकांनी आणि ते लिखाण मला करायचं सौभाग्य मिळायचं ते लिखाण मी करायचो आणि फार मजा यायची कारण त्याला न्याय देणारीच ही जोडी होती आणि मस्त केला तुम्ही प्रयत्न तुमचा उत्तम होता खरं तर त्याच्यानंतर मी येणार आहे सोनाली मस्त केलंस तू तुझी स्टाईल जी आम्ही बघतोय पहिल्या एपिसोडपासून ती आहे कारण तुझी भाषा आम्हाला आवडते नक्कीच आणि तू सुंदर करतेस पण नवीन शोधायची पण थोडीशी गरज आहे तू प्रयत्न चांगला केलास आज काहीतरी चष्म्यांची मॅनरिझम सुरुवातीला वगैरे तर आणखीन शोध आणखीन मजा कर तुला खूप साऱ्या शुभेच्छा मस्त डॉक्टर म्हणले तसेच ते म्हणजे मला का तर तुम्हाला बघताना हे माझंच दुकान आहे असं मला वाटलं होतं आहे ना हो हो तरी या मंचाने बरेच जणांची दुकानं चालू ठेवली आहेत माझ्याकडे हात करून काय बोलतो सगळ्यांचीच आपल्या अच्छा हा. आणि आता कष्टाचं फळ बघूया आता हे माझ्यातर्फे दोघांनाही सफरचंद मिळालेला आहे आणि डॉक्टर बघूया काय देणार आहे तुम्हाला आज मी या ऍक्टसाठी देणार आहे सफरचंद दोघांनाही मिळालेलं आहे सफरचंद हेमंतजी सोनाली तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट तर मंडळी या आठवड्यातल्या 6 स्पर्धकांचा धमाकेदार परफॉर्मन्स आपण पाहिला आणि आता हे पाहायचंय की होऊ दे व्हायरलच्या विजेते पदाच्या शर्यतीत कोण पुढे जाणार आणि कुणाला मिळणार माहेरचा आहेर कारण उद्याच्या भागात असणार आहे एलिमिनेशन ज्यात 2 स्पर्धक या मंचाचा निरोप घेतील पाहुयात उद्याच्या भागात तर मंडळी खूप छान वाटतंय की आजच्या या भागामध्ये आरण्यक या नाटकाच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत आणि माझ्या बायकोचा प्रियकर या सिनेमाच्या निमित्तानं हे पाहुणे आपल्या मंचावरती आलेले आहेत सगळ्यांनाच विनंती करणार आहे की आपण उद्याच्या भागात सुद्धा अशीच धमाल करूयात मी तुम्हाला आज ठुकरटवाडीत मुक्काम करण्याची विनंती करतो आणि आपण भेटूयात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल